पिताजींच्या पश्चात या राजधानीची सेवा करण्याचा भाग्य मला लाभलं आणि ते विद्यार्थ्यांना सत्य झाले. शिपाई म्हणजे राष्ट्रातली भरती काय आणि म्हणून माझा राष्ट्रात पावेल असा झाला. शिपाई म्हणजे राष्ट्रात पावत असते वेळी काही काळ परकीयांच्या आक्रमणामध्ये राष्ट्राचा सरसेनापती मारला गेला. न्याय देवता विशालच्या बाबतीला राव लागला. अन्याय अत्याचार विशालच्या बाबतीतून न घडता सुद्धा आज त्याला विशाला कारागृहात आहे तो माझ्यामुळे आहे. राहता राहिलेला तुमचा विकास हा म्हणता एका कार्याचा जीवनाचा अर्थ काढला.
एखाद्याची इच्छा अपराधाप्रमाणे घेते शस्त्र जर तुला वस्त्रधार हवे असतील सगळ्याची इच्छा बघ ऐक मला जे काय माझ्या जीवनात घडवायचंय तुझ्या जीवनात बदल कसा करायचाय हे इथं न सांगतो ठीक आहे आणि माझ्या जीवनातील आनंद कसे येतो आनंदाच्या निश्चितता मला सांगते कारण मी अनेक बालपणापासून या बगीच्यामध्ये खेळतोय घरी रांगतोय घरी लहानाचे मोठी झाली म्हणून चालण्याचे उपक्रम भाव करते तसा मनामध्ये बलबलते विचार सुद्धा येऊ लागले आज सांगेन उद्या सांगेन एक ना एक दिवस केव्हा तरी बोलावं आणि या आनंदाच्या शोधामध्ये आज या कुटुंबामध्ये आली हा नित्याशा या कुटुंबामध्ये आज येण्यासाठी तरी विलंब का झाला असावा पण आज कुटुंबातील एका क्षणी मन खरोखर झाला कारण जो माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आणि जो आनंदाचा क्षण नक्कीच सांगावा आजच्या तरी मी पाहते ते स्वप्नच नसावं अरे वा वा बाबांच्या आज्ञेने आले लगबगीने सांगावं माझ्या मनात तुला सांगण्यासाठी मी आनंदित झाले खरोखरच आनंदित झाले आमचं भेटण्याचं ठिकाण आणि त्या ठिकाणी जाऊन पाहिलं विजया नाही आणि म्हणूनच लक्षात या पुष्पवाटिकेच्या ठिकाणी आणि म्हणून यदा कदाचित पुष्प असेल त्याच्यासाठी हाक मारावी हे विजया विजया
मला वाटतं इथं सुद्धा नसते. कारण आजच्या दिवशी मला वाटतं मी प्रथमतः इथे आलो आणि ती कदाचित आलीही नसते. तेव्हा या ठिकाणाचा त्याग करावा आणि आपल्या भविष्यासाठी आणि या दुःखामध्ये दिसून जाईल. कशाला? अरे नित्याच्या बगीच्यामध्ये माझ्याबरोबर दिसली. का? त्यावेळी नित्याच्या आठवणीची आतूनची वाट तू माझी पाहत नाही. पण आजच्या दिवशी ही ठरली. आज तुझ्याकडे गेली की मी लवकरात लवकर जाऊ. जेणेकरून तू वाट माझी कशी पाहत नाहीस. आणि म्हणून माझ्या अगोदर तुझं आगमन इथं झालं आणि इथं लवकर जाईल. मी आजच्या दिवशी उशिरा का आलो? त्याला कारण आहे. आता नेहमी मी प्रथमतः येतो. एकसारखी तुझी माझ्या प्रतीक्षा कर आणि माझ्या प्रतीक्षा केल्यानंतर काही क्षणाचा कालावधी गेल्यानंतर तुझं आगमन होतं. तेव्हा माझी स्थिती काय होते ते तुला समजलं पाहिजे. त्यापेक्षा अगं मी एक जबाबदार व्यक्ती म्हणून या राज्याच्या ठिकाणी वागतो. प्रत्येक जबाबदार व्यक्तीने आपली जबाबदारी परिपूर्ण केली पाहिजे. त्यासाठी मी जबाबदारी परिपूर्ण करत असताना आपली तुला लागतच नाही ना. अरे तुला विचार घटना तर गेली. आजच्या दिवशी थट्टा करायची मनाची वाटला. म्हणून थट्टा केली. मी तू केलेली माझी थट्टा खरोखर मनाला आवडली. कारण पहिल्यांदाच माझ्या जीवनामध्ये अशा तऱ्हेची थट्टा कोणीतरी केली आणि म्हणून जरा मुळीच आला. आजच्या दिवशी एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते. कशी सांगावी? कोणत्या शब्दामध्ये सांगावी? मुलीला सांगण्यासाठी शब्द नाही. मी जी गोष्ट तुला सांगेन ना, त्याचा राग करूच नाहीये. आता तुझे काही मला सांग ना, याचा राग मला कसा येईल? आणि रागण्यासारखं असेल तर मात्र मुळीच सांगू. राग येण्यासारखं मुळीच नाही. सांगायचं म्हणजे मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. तर थांब तरी. तुझ्या प्रश्नाचं उत्तर दे. इथं आल्यापासून तुझ्या देहाचं मी निरीक्षण करतो. एकसारखी अति उत्साहानं आनंदी चेहरा प्रफुल्लित वदनानं माझ्याकडे पाहते. एकसारखी बसते. त्याचं कारण तरी काय? कारण एका बगीच्यामध्ये एक पुरुष आणि एक स्त्री लहानाची मोठी झाली. खेळली गावातली. आनंद मला सांग, एका बगीच्याच्या ठिकाणी ती लहानाची मोठी होत असलेली लहानाची मोठी होत आहे. अरे तसं नव्हे. बगीच्याच्या ठिकाणी खेळण्यासाठी एकमेकांसमोर खेळत बागडत असतेवेळी लहानाची मोठी झाली लागण्याच्या उभ्यावर आणि त्यांना असं वाटलं आपण लग्न करावं, सुखाचा संसार बांधावा. योग्य आहे. होय ना? कारण ती जर का एकत्र लहानाची मोठी होत असली तर त्यांची ती असलेली घनिष्ठ मैत्री आणि या मैत्रीचं रूपांतर जर का त्यांच्या प्रेमात असत असेल किंबहुना त्यांना जर का लग्न करण्याची इच्छा असेल यात वाईट आहे का? वाईट असं काहीच नाहीये. पण हे सांगावं कसं? एकाच नाही वेळेला सांगावं तरी कसं? हा म्हणजे जिच्या मनामध्ये असलेले भाव निर्माण झाले त्या स्त्रीनं त्या पुरुषाला सांगावं असते. अगदी सोपं आहे. मनामध्ये निर्माण झालेली इच्छा आपल्या अंतरी कधीही लक्षात कधी सहज आणि स्पष्टपणे त्या पुरुषाला सांगण्यासाठी त्या युवतीनं पात्र झालं पाहिजे. आणि जर का तिला सांगितलं नसेल तर उदयी तिच्या मनामध्ये निर्माण झालेलं प्रेम तिच्या मनीत राहणार यदा कदाचित सुखाचे दिवस तिला येतील तसं काही सांगणार. हेच मला विचारायचं होतं. तुला विचारायचं होतं कुणाच्या बाबतीत? कुणाच्या बाबतीत? अरे ते दुसरी कोणी नाही. तरीच मला वाटलं आल्याला तुझा चेहरा पाहिला एकंदरीत तुझी देहबोली पाहिली
तू ऐक आता आहे तरी कोण विलंब घालू नको लवकरात लवकर जा त्याला सांग मनातील भक्ती त्याच्या समोर प्रकट कर नाही मग ही व्यक्ती कोण? तुला माहिती आहे? हा. परत सांग. ही व्यक्ती दुसरी कोण? आहे तरी कोण सांगू कशी? अगं कशी पण तू सांग बोलू कशी? माझा जन्म झाला हे सारे दुसरा कुठेतरी आणि मला नाही कळले. सुखाचा संसार करावा तर तुझाच. कारण तुझा तो प्रामाणिकपणा पाहिला. मन थोडं चालत रमेश नाईक यांनी माझ्या कल्पनेचं कौतुक केलं. की जर का लग्न करावं तर तुझा काय? कारण त्या परमेश्वरानं बालपणापासून मुलांनी मला एकत्र ठेविलं. तरुणाच्या उमरत्या फक्त आपण दोघांनाही उभं केले असता निसर्ग नियमाप्रमाणे प्रेम भावना आणि या मैत्रीचं रूपांतर या प्रेमाच्या ठिकाणी होते तेव्हा नीता नाईक यांनी माझ्या कवितेचं कौतुकासाठी बहुमत वाचले. तमाम रसिकांना नमस्कार करून लिंग रामेश्वर दत्तात्रय नाट्यमंडळ ओळखी यांच्या कवितेला नमस्कार. तुझ्या प्रेमाचा स्वीकार करून या तुझ्या दोन नयन गणाने
वायरिंग नाही बॅटरी आहे आज संगीत उद्या संगीत मी सांगण्याने तुला लहानपणी आपण आता एक प्रयत्न करू. आणि मग लग्न करून संसार करायची अपेक्षा आहे. आणि तू जन्मलीस ती राजघराण्यात. सरदार घराणं आणि राजघराणं अशा तऱ्हेने कधी एकत्र आले. जरी तू म्हणाला, सरदार घराणे, राजघराणे कदापि एकत्र येत नाही. पण माझं मन मला सांगतं, या लग्नाला नक्कीच माझ्या बाबाला संमती दिली. विजया, आणि सुखाचा संसार नांदण्यासाठी आपण जमलो. ज्या वसुदेवतेने आपल्याला जन्म दिला, लहानाची मोठी केली, हे विश्व दाखविलं. त्या पित्याप्रती अशा तऱ्हेचा विश्वास असणं साहजिक आहे. पण याहीपेक्षा निराळा आहे तुम्ही त्या माझ्या ज्येष्ठ बंधूला तुझ्या जीवनामध्ये नको तो तमागच दिला. त्याचा तुम्ही कनिष्ठ बंधू आहे आणि एका बंधूला नको ते त्यांनी ह्या बाबतीत केला आहे. याचा अर्थ माझ्या देण्यासाठी ते देण्यासाठी केव्हाही तयार आहे. असं नको तर मनामध्ये ब्रह्मप्रभू आणि माझं मन सांगते, अरे देवी, जमिनीसाठी कायम नसेल ना, तरी त्याचं शासन बाबांना दिलं. बाबांचा नाही, तर माझा विश्वासही पूर्ण झाला. आज माझ्या बाळाचं लग्न झालंय. क्षणभर वाईट दिसलं हा प्रसंग कोणता असेल तर या लग्नासाठी तुम्ही इथे उपस्थित नाही हे जर का तुमच्यासाठी वाईट वाटत असेल तर मी सांगतोय वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही. हा, कारण लग्नाचा सोहळा 16 दिवस साजरा केला जातोय. आज झालाय तो एकच दिवस. पुढचे यांचं काहीतरी झालं. लक्षात दिलं म्हणजे प्रत्येक स्वतःची प्रतिष्ठा टिकविण्यासाठी माझ्या माथीला ते त्याला कळत नसल्यामुळे आम्हाला सुद्धा खरा काय त्याचा आलं ते विसरून जा. अशा गोष्टी विसरून जायच्या असतात. मोठा अपघात कुणाचा केलाय का कुणाचा नाही आई. कुणाचा हात धरलाय का आई म्हणून मी म्हणालो मी याला ओळखत नाही. याचं कारणच ते आई ज्यावेळी मी राज्यातून बाहेर गेलो प्रत्येकाने मला झेकारण्याचं कार्य केलं. आत्महत्या करण्यासाठी गेलो असताना या धीवर राजाने मला सांभाळले. यांनी मला वाचविलं. स्वग्राही घेऊन गेले. माझ्या खाण्याची पिण्याची व्यवस्था यांनी केली. एक दिवस हे धीवर सागर तीरावर असताना
आमचं भोजन आणण्यासाठी मी आमच्या झोपडीत गेलो. ही एकटी होती आणि मी तिथे गेलेलो असताना हिनं स्वतःचं प्रेम माझ्या समोर प्रदर्शित केलं. पण शिष्टाचार, नीती, नियम जे तू मला घालून दिलेस ते पायदळी फिरू नये यासाठी मी तिला सांगितलं, मी तुमच्याजवळ आश्रित आहे. प्रत्येकानं स्वतःच्या मेधा मर्यादा राखायच्या असतात आणि त्या मी राखत असताना हिनं माझ्या हाताला धरलं, माझ्यावर जबरदस्ती केली आणि स्वतः ओरडू लागली. हे झाल्यानंतर त्या राजांचं तिथे येणं झालं. मागचा पुढचा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्यांनी मला बोलव माझी विश्वास ठेवला आणि अशी करणे दोष या दोघांचा दोष दोघांचा दोष असा कोणतं माहिती आहे? ह्या दोघांचं प्रेम जडलो. प्रेमात डोळे नसतात, प्रेम आंधळं असतात, त्याच्यामुळे आपल्याला जायचं. ओ प्रेमाची कुंपणे आहेत. तिला काहीच वाटलं नाही. दरवाजा बंद केला, प्रेमाला सुरुवात केली. आजोबा आणि पंजोबा जर करायचं असेल आणि तुमच्या रागाच्या रागा लागतील अशी दुर्गुणी मुलगी हवी कशाला? कसल्या वहिनीची कसली वहिनी आम्हाला नकोय. कारण लग्नाच्या अगोदर असं करते, लग्न झाल्यानंतर आम्हाला सापडून दिलं तर. काय काळजी करू नका. या दोघांना नाही, या 36 कोणी 32 लक्ष द्या. नाही मोजण्यात काहीतरी चूक झाली, लक्षणं जास्त आहेत. पण ह्याचा विरोध तुम्ही किती करता? कोणी मुलगी तुमच्या आहे ना? होय तर कामकाज करण्यात आलाय. देवराज याला कारण आहे. आई म्हणताय ते सारं सत्य आहे. कारण जिथं माझी इच्छा नसेल तिथं हे लग्न कसं होईल? काय करतो माझा बापाशिवाय घरात कुणा बांधलेलं मी जेवढे माझ्या घरात कुणा म्हणजे गेलाय तर मी एकटी देवराज एवढं केलं ना त्यात हा सुज्ञपणाचा विचार आहे. म्हणजे कारण समजा तिने आत्महत्या केल्यानंतर तुम्ही एकाकी पडणार, तुम्ही रडत राहणार, म्हणून दोघंही एकाच वेळी जेवण करणार. मी असा काय होप ठेवतोय काय लगीन करीत याच्याच बरोबर तुझा लगीन याच्याच बरोबर होत विरोध किती याला कारण आहे. माझी आई जे सांगेल ते मला मान्य आहे. अरे बा, आज तू बापाच्या घरात दगड बांधायला तुझी तयारी आहे. तुझ्या घरात बांधणार नाहीस का?
ते बघा. होय तर ते चला, चला. तिनं माझ्यावर आळ घेतला, आयुष्यातून उठलो, तुम्ही आधार दिला, तुमच्या कन्येनं माझ्या मागे हास असे विराला लावले. एवढं करून झाल्यानंतर माझ्या आईनं मान्यता दिली आणि लग्न झाला का बरा झाला. ठीक आहे, काही का असे नाही. आपल्या माथी हा प्रसंग निर्माण झाला. अनंगपाल रूपी वादळ जे उठलं गेलं ते वादळ शमलं गेलं आणि यापुढं या आपल्या झोपडीत निरंतर आनंद झाले अशी त्या ईश्वर चरणी प्रार्थना करूया. दे लवकर. परत नाही मिळणार. खातर होतो तुला हुशारा. कलाकार कुठून रे? हेदळीचे आणले तर काय कलाकार काय? तुमच्या रिकामी होतो 2 मिनिटात जाऊ काय? कधी काय जाऊ? हा ते
आला ना Thank
Bye.